एक अशी गोष्ट जी कधी कोणी ऐकली नसेल. अशीच गोष्ट शोधण्यासाठी तो या गावात एकटाच राहत होता. असं काही मिळू दे जे या जगासाठी नवीन असेल. सगळ्या गावाला ही गोष्ट माहीत होती आणि एका रात्री जयेश दासच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला. या वेळेस कोण येऊ शकतं? तुम्ही कोण? नमस्ते बाबू, माझं नाव संताराम आहे. मी गावातून जात होतो तेव्हा हा जोराने पाऊस व्हायला लागला. माझ्याकडे तर गाडी आणि छत्रीही नाहीये. काय मी थोडा वेळ इथे घरी थांबू शकतो का? हो हो, या या. तुम्ही तर पूर्णपणे भिजून गेला आहात. तुम्हाला ताप येऊ नये. धन्यवाद बाबू, खूप चांगले आहात तुम्ही. काही वेळानंतर संत राम आणि जयेश बोलत बसले. वाटत आहे तुम्ही लेखक आहात. हो, तर काय लिहित आहात आपण? काय सांगू संतरामजी, कोणती नवीन चांगली गोष्टच मिळत नाहीये. असा कसा होऊ शकतं? हे गाव तर गोष्टींचं भंडार आहे. तर तुम्हीच सांगा एखादी गोष्ट. नक्की नक्की, पण एक सूचना आहे. ती काय? मी तुम्हाला गोष्ट अगदी न थांबवता ऐकेन. तुम्ही मध्येच मला विचारणार नाही आणि नाही इथून कुठे जाणार. तुम्ही तयार आहात ना? हो हो, अखेर लेखक आहे. गोष्टींचा मान ठेवायला मला येतं. तर ऐका आता, खूप भयानक गोष्ट आहे. विश्वास आहे तुमचं मन मजबूत असेल. या गावात 30 वर्षांपूर्वी एक विचित्र घटना घडली होती. गोष्ट त्या रस्त्याची आहे जो रस्ता डोंगरांपर्यंत जातो. त्या दिवसात जे लोक त्या रस्त्यावरून जात होते ते बेपत्ता होत होते. हरवलेले लोक पुरुष होते आणि तेही लग्न झालेले. जेव्हा 20 पुरुष या प्रकारे बेपत्ता झाले तेव्हा ही गोष्ट गावातल्या सरपंचाच्या नजरेस आली. आम्हाला वाटत आहे ही कुठल्या तरी जनावराचे काम असणार. पण कुठलंही जनावर फक्त पुरुषांनाच का घेऊन जातं बरं? सरपंचजी, मला वाटतं की हे डाकूच्या टोळीचं काम आहे. कदाचित ते आपल्या समूहात त्यांना घेण्यासाठी त्यांना उचलून घेऊन जात असतील. असा होऊ शकतं भीमा. आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तू या रस्त्यावर पहारा ठेव, ठीक आहे? हो सरपंचजी. भीमाने त्या रस्त्यावर पहारा वाढवला. पुढल्या दिवशी तो तिथून एकटाच जात होता. तेव्हा ते काय आहे? बाई साहेब, तुम्ही कोण आहात? तुम्ही या जंगलात एकट्या काय करत आहात? तुम्हाला इथे एकटीला नाही आलं पाहिजे. चला, आमच्या बरोबर चला. माझा नवरा माझ्या सोबतच होता. माहित नाही कुठे निघून गेला. इथे खूप धोका आहे, पण आम्ही तुमच्या नवऱ्याला शोधून काढू. कुठे गेलेत ते? या माझ्या बरोबर. इथे आहेत. इथे आहे तुमचा नवरा. त्याला सोडा. तुम्ही आहात ना? ए ए ए तुम्ही काय करत आहात? काय करत आहात? काळजी करू नका, मी तुम्हाला खूप खुश ठेवेन. ही तर भीमाची तलवार आणि ढाल आहे. बहुतेक त्याला कोणी उचलून घेऊन नेलं असेल. हे देवा, आता काय होईल या गावाचं? सरपंचाने तो रस्ता परत बंद करण्याचे आदेश दिले. रस्ता बंद झाला आणि तेव्हा त्या घटना होण्याचं थांबलं. या प्रकारे लेखक जयेश दास संतरामच्या गोष्टीत हरवून गेले होते. पण त्यावेळेस खिडकीच्या बाहेर अचानकपणे एका मोठ्या काळ्या आकृतीला पाहून जयेश दास दंग झाले. त्यांना काही बोलायचं होतं, पण संतरामच्या सूचनेला लक्षात ठेवून ते गप्प बसले. आता तुम्हाला माहित पडलंच असेल की ती बाई कोणी अशी तशी बाई नव्हती. ती बाई एक हडळ होती.
आणि हडळींमध्ये ही ती सगळ्यात शक्तिशाली होती. काळ्या शक्तींची तिच्यात भरपूर होती. सांगतात की ती आपलं रूप सुद्धा बदलू शकत होती. कधी कधी ती मोठी पक्षी सुद्धा व्हायची. खूप मोठा पक्षी जे घोड्यापेक्षाही मोठे असतात. आणि आपल्या मजबूत पंजाने ती एका माणसाला उचलून घेऊन जाऊ शकत होती. लांब डोंगरावर तिचं घर होतं. ते एक घरटं होतं. ती या घरट्यात आपल्या लहान लहान मुलांसोबत राहत होती. ती त्या माणसांना घेऊन जायची आणि सगळे जण त्या माणसाला आपल्या चोचीने तुकडे करून करून खायत होती. तर ही होती हडळीची गोष्ट. काय गोष्ट तुमच्या पुस्तकासाठी ठीक आहे का? गोष्ट तर ठीक आहे, पण बाहेर तुमच्या मागे ती काळी आकृती. तुम्ही हे नाही विचारलं की मला हे सगळं कसं माहित पडलं? कसं कळलं? तुम्ही कोण आहात? या सांगतो. काय करू? आता रस्ताही बंद केला आहे आणि माझी मुलंही मोठी झालेली आहेत. तर या पोटासाठी काही ना काही करावं लागेल ना. म्हणजे तुम्ही ते? हो, मी बोललो होतो ना की हडळ रूप बदलू शकते आणि ती त्याचं रूप घेऊ शकते. जो तिच्या सावजाला जास्त पाहायचं असतं. तुला हेच पाहायचं होतं ना की कोणी तुला गोष्ट ऐकवणारा तुला भेटेल. तर बोल, कशी वाटली गोष्ट? नाही 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 नाही, सोडा सोडा सोडा, मला सोडा सोडा. आणि हडळीच्या कुटुंबाने एक अजून सावज मिळवलं. जयेश दासने एक अद्भुत गोष्ट ऐकली, पण ती तो लिहू शकला नाही. एक अशी गोष्ट जी कधी कोणी ऐकली नसेल. अशीच गोष्ट शोधण्यासाठी तो या गावात एकटाच राहत होता. असं काही मिळू दे जे या जगासाठी नवीन असेल. सगळ्या गावाला ही गोष्ट माहीत होती. आणि एका रात्री जयेश दासच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला. या वेळेस कोण येऊ शकतं? तुम्ही कोण? नमस्ते बाबू, माझं नाव संताराम आहे. मी गावातून जात होतो तेव्हा हा जोराने पाऊस व्हायला लागला. माझ्याकडे तर गाडी आणि छत्रीही नाहीये. काय मी थोडा वेळ इथे घरी थांबू शकतो का? हो हो, या या. तुम्ही तर पूर्णपणे भिजून गेला आहात. तुम्हाला ताप येऊ नये. धन्यवाद बाबू, खूप चांगले आहात तुम्ही. काही वेळानंतर संत राम आणि जयेश बोलत बसले. वाटत आहे तुम्ही लेखक आहात. हो. तर काय लिहित आहात आपण? काय सांगू संतरामजी, कोणती नवीन चांगली गोष्टच मिळत नाहीये. असं कसं होऊ शकतं? हे गाव तर गोष्टींचं भंडार आहे. तर तुम्हीच सांगा एखादी गोष्ट. नक्की नक्की, पण एक सूचना आहे. ती काय? मी तुम्हाला गोष्ट अगदी न थांबवता ऐकेन. तुम्ही मध्येच मला विचारणार नाही आणि नाही इथून कुठे जाणार. तुम्ही तयार आहात ना? हो हो, अखेर लेखक आहे. गोष्टींचा मान ठेवायला मला येतं. तर ऐका आता, खूप भयानक गोष्ट आहे. विश्वास आहे तुमचं मन मजबूत असेल. या गावात 30 वर्षांपूर्वी एक विचित्र घटना घडली होती. गोष्ट त्या रस्त्याची आहे जो रस्ता डोंगरांपर्यंत जातो. त्या दिवसात जे लोक त्या रस्त्यावरून जात होते ते बेपत्ता होत होते. हरवलेले लोक पुरुष होते आणि तेही लग्न झालेले. जेव्हा 20 पुरुष या प्रकारे बेपत्ता झाले तेव्हा ही गोष्ट गावातल्या सरपंचाच्या नजरेस आली. आम्हाला वाटत आहे ही कुठल्या तरी जनावराचे काम असणार.
पण कुठलंही जनावर फक्त पुरुषांनाच का घेऊन जातं बरं? सरपंचजी, मला वाटतं की हे डाकूच्या टोळीचं काम आहे. कदाचित ते आपल्या समूहात त्यांना घेण्यासाठी त्यांना उचलून घेऊन जात असतील. असा होऊ शकतं भीमा. आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तू या रस्त्यावर पहारा ठेव, ठीक आहे? हो सरपंचजी. भीमाने त्या रस्त्यावर पहारा वाढवला. पुढल्या दिवशी तो तिथून एकटाच जात होता. तेव्हा ते काय आहे? बाई साहेब, तुम्ही कोण आहात? तुम्ही या जंगलात एकट्या काय करत आहात? तुम्हाला इथे एकटीला नाही आलं पाहिजे. चला, आमच्या बरोबर चला. माझा नवरा माझ्या सोबतच होता. माहित नाही कुठे निघून गेला. इथे खूप धोका आहे, पण आम्ही तुमच्या नवऱ्याला शोधून काढू. कुठे गेलेत ते? या माझ्या बरोबर. इथे आहेत. इथे आहे तुमचा नवरा. त्याला सोडा. तुम्ही आहात ना? ए ए ए ए तुम्ही काय करत आहात? काय करत आहात? काळजी करू नका. मी तुम्हाला खूप खुश ठेवेन. ही तर भीमाची तलवार आणि ढाल आहे. बहुतेक त्याला कोणी उचलून घेऊन नेलं असेल. हे देवा, आता काय होईल या गावाचं? सरपंचाने तो रस्ता परत बंद करण्याचे आदेश दिले. रस्ता बंद झाला आणि तेव्हा त्या घटना होण्याचं थांबलं. या प्रकारे लेखक जयेश दास संतरामच्या गोष्टीत हरवून गेले होते. पण त्यावेळेस खिडकीच्या बाहेर अचानकपणे एका मोठ्या काळ्या आकृतीला पाहून जयेश दास दंग झाले. त्यांना काही बोलायचं होतं, पण संतरामच्या सूचनेला लक्षात ठेवून ते गप्प बसले. आता तुम्हाला माहित पडलंच असेल की ती बाई कोणी अशी तशी बाई नव्हती. ती बाई एक हडळ होती आणि हडळींमध्ये ही ती सगळ्यात शक्तिशाली होती. काळ्या शक्तींची तिच्यात भरपूर होती. सांगतात की ती आपलं रूप सुद्धा बदलू शकत होती. कधी कधी ती मोठी पक्षी सुद्धा व्हायची. खूप मोठा पक्षी, जे घोड्यापेक्षाही मोठे असतात. आणि आपल्या मजबूत पंजाने ती एका माणसाला उचलून घेऊन जाऊ शकत होती. लांब डोंगरावर तिचं घर होतं. ते एक घरटं होतं. ती या घरट्यात आपल्या लहान लहान मुलांसोबत राहत होती. ती त्या माणसांना घेऊन जायची आणि सगळे जण त्या माणसाला आपल्या चोचीने तुकडे करून करून खायत होती. तर ही होती हडळीची गोष्ट. काय गोष्ट तुमच्या पुस्तकासाठी ठीक आहे का? गोष्ट तर ठीक आहे, पण बाहेर तुमच्या मागे ती काळी आकृती. तुम्ही हे नाही विचारलं की मला हे सगळं कसं माहित पडलं? कसं कळलं? तुम्ही कोण आहात? या सांगतो. काय करू? आता रस्ताही बंद केला आहे आणि माझी मुलंही मोठी झालेली आहेत. तर या पोटासाठी काही ना काही करावं लागेल ना. म्हणजे तुम्ही ते? हो, मी बोललो होतो ना की हडळ रूप बदलू शकते आणि ती त्याचं रूप घेऊ शकते. जो तिच्या सावजाला जास्त पाहायचं असतं. तुला हेच पाहायचं होतं ना की कोणी तुला गोष्ट ऐकवणारा तुला भेटेल. तर बोल, कशी वाटली गोष्ट? नाही 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 नाही, सोडा सोडा सोडा, मला सोडा सोडा. आणि हडळीच्या कुटुंबाने एक अजून सावज मिळवलं.
जयेश दासने एक अद्भुत गोष्ट ऐकली, पण ती तो लिहू शकला नाही.